आईचं आयुष्य कधी तिचं नव्हतंच. ती जन्माला आली तेव्हाच कुणाची तरी मुलगी होती. लग्न झालं तेव्हा कुणाची तरी बायको झाली आणि आम्ही जन्माला आलो तेव्हापासून ती फक्त आई झाली. तिचं स्वतःचं नाव हळूहळू घरात कुठेतरी हरवून गेलं. आई सकाळी उठायची तेव्हा घड्याळ नाही तर घरातला पहिला आवाज तिला उठवायचा. डोळे उघडताच तिच्या डोक्यात विचारांची रांग. मुलगा वेळेवर उठेल ना? मुलीचा डबा नीट झाला का? बाबांना उशीर होऊ नये. स्वतःचं शरीर दुखत असायचं पण तोंडातून कधी शब्दच निघायचा नाही. बाबा ते वेगळे होते. बोलत कमी पण जे बोलायचं ते मनात खोलवर बसायचं. त्यांचं आयुष्य एकच वाक्य होतं, मुलांना कशाचीही कमी पडू नये. त्यांचं स्वप्न काय होतं ते आम्ही कधी विचारलंच नाही. लहानपणी आई बाबा म्हणजे देव होते. आईची कुशी सगळ्यात सुरक्षित जागा होती. बाबांचा खांदा सगळ्यात मजबूत आधार होता. तेव्हा आम्ही रडलो की आई धावायची, घाबरलो की बाबा पुढे यायचे. पण जसं जसं आम्ही मोठे झालो तसं तसं आई बाबा लहान होत गेले. ते देव हळूहळू सामान्य माणसं बनले. आई फोन करायची, आज जेवलास का? आम्ही म्हणायचो, हो आई, नंतर बोलू. तो नंतर तिच्या आयुष्यात कधीच आला नाही. बाबा विचारायचे, काम कसं चाललंय? आमचं उत्तर ठरलेलं, बिझी आहे बाबा. आणि बाबांचा आवाज त्या शब्दातच थांबून जायचा. आई रात्री देवासमोर बसायची. ती देवाला स्वतःसाठी काहीच मागायची नाही, फक्त एवढंच, माझ्या मुलांना सुखी ठेव. तिच्या डोळ्यात पाणी असायचं पण ओठांवर हसू. बाबा आता थोडे थकले होते. पूर्वीसारखी ताकद नव्हती पण तक्रार कधीच नाही. कारण त्यांना माहीत होतं आपल्यासाठी कुणाकडे वेळच नाही. एक दिवस आई जरा जास्त शांत होती. स्वयंपाक झाला पण आवाज नाही. घरात वावर पण हसू नाही. त्या दिवशी काहीतरी वेगळं वाटलं. हॉस्पिटलचा वास आजही आठवतो. आई बेडवर होती पण चिंता तिचीच नाही. ती म्हणाली, मुलांना सांग वेळेवर जेवायला. स्वतःचा श्वास तुटत होता पण काळजी आमचीच. बाबा तिचा हात धरून बसले होते. पहिल्यांदाच ते खूप कमजोर दिसत होते. डोळ्यात पाणी होतं पण आवाज नव्हता. आई गेली. घर मोठं होतं पण रिकामं. स्वयंपाकघर आईशिवाय अनाथ झालं. बाबा आता एकटे पडले. ते रोज आईचा फोटो पाहायचे आणि काहीच बोलायचे नाही, कारण ज्याच्याशी बोलायचं तीच नव्हती. तेव्हा आम्हाला कळलं, आपण आईला खूप उशिरा समजलो. एक दिवस बाबा म्हणाले, आईने तुला कधी काही कमी पडू दिलं नाही. आता तू कुणाला कमी पडू देऊ नकोस. त्या वाक्यात त्यांचं पूर्ण आयुष्य होतं. आणि एक दिवस बाबाही शांत गेले. कोणताही त्रास न देता, कोणालाही न बोलवता, जसं आयुष्यभर जगले. आज घर आहे पण आईचा आवाज नाही, बाबांचा आधार नाही, फक्त आठवणी. आई बाबा आपल्यासाठी सगळं देतात आणि आपण त्यांना फक्त वेळही देत नाही. आज वेळ आहे तर जपा, कारण उद्या फक्त आठवणी उरतात.